नमस्कार, सिल्लोड एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। आजच्या शिंदखेडा शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। शहरात पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। सहसंपादक प्रभाकर अडगाळे बुधवार 17 जून 2026 रोजी झालेल्या पावसानंतर शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। त्यामुळे नागरिकांना दैनंदिन जीवनात विविध अडचणींचा सामना करावा लागत असून वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतोय। नागरिकांचा आरोप आहे की पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी आवश्यक असलेली अनेक विकास कामं मंजुरी अभावी रखडली आहेत। सत्ताधाऱ्यांनी वेळेत मंजुरी न दिल्यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसली असून नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत। प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी शहरातील काही नगरसेवकांनी पाणी साचलेल्या ठिकाणी प्रतिकात्मक पूजन करून फुलहार अर्पण करत अनोखे आंदोलन केले। या आंदोलनामुळे शहरातील पावसाच्या पाण्याच्या समस्येचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। दरम्यान नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला असून समस्या तात्काळ मार्गी न लावल्यास व्यापक जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय। यामुळे प्रशासन आता या गंभीर प्रश्नावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। शिंदखेडा शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील एकविरा कॉलनी वरून रायाचे आगमन झालं। शेतकऱ्यांना आणि सर्व नागरिकांना आनंदाची गोष्ट आहे, परंतु नगरपंचायत प्रशासन आणि भारतीय जनता पार्टीचे जे 11 नगरसेवकांचे सभापती आहेत, त्या नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी कालच जी आमच्या स्थायी समितीची मीटिंगमध्ये शहरामध्ये पाण्याचा निचरा व्हावा यासाठी आमचा जो प्रयत्न होता की डापे बसवणे, मुरुम टाकणे, गटारी साफसफाई करणे, याला जो विरोध केला त्याचे हे एक मूर्तिमंत आमचे उदाहरण आहे। आणि आज मी गांधीगिरीच्या माध्यमातून आपलं भाग क्रमांक 10 या पाण्याचे आम्ही जलपूजन या सर्व आमच्या मतदार माता भगिनी आणि या परिसरातील नागरिक यांच्या वतीने आम्ही इथं जलपूजन करत आहोत। प्रशासनाने याची आणि सन्माननीय सर्व 11 नगरसेविका मॅडम यांना मी हात जोडून आणि या नागरिकांची समस्या आणि भगवान त्यांना वरून राज जसा शेतकऱ्यांसाठी प्रसन्न झाला तसं त्यांच्या बुद्धीसाठी त्यांना सद्बुद्धी येवो यासाठी आम्ही हे जलपूजन करत आहोत। नमस्कार, आपण पाहत आहात सिल्लोड एक्सप्रेस न्यूज महाराष्ट्र। आमच्या सोबत जोडलेले राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि शेअर करा। शिंदखेडा शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 12च्या प्रस्तावित रुंदीकरणामुळे व्यापारी आणि नागरिकांचं नुकसान होऊ नये यासाठी शहरात उड्डाणपूल उभारण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रतिनिधी शोभा पाटील या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री, जिल्हाधिकारी धुळे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या नावे निवेदन देण्यात आले। हे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्थापत्य अभियंता पंकज भांबरे यांनी स्वीकारले। निवेदनात नमूद करण्यात आले की भगवा चौक ते पाटण चौफुली दरम्यान महामार्ग विकासासाठी निधी मंजूर झाला असला तरी रस्त्याच्या रुंदीकरणामुळे अनेक व्यापारी व व्यावसायिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। उड्डाणपूल उभारल्यास वाहतूक सुरळीत होईल, अपघातांचं प्रमाण कमी होईल आणि स्थानिक बाजारपेठेचं अस्तित्व कायम राहण्यास मदत होईल असा दावा निवेदनकर्त्यांनी केलाय। आता या मागणीबाबत शासन काय निर्णय घेते याकडे शिंदखेडा शहरवासियांचं लक्ष लागलंय। आज व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीने शिंदखेडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांना तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री तसेच आपले धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या नावे आज पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आलं आहे। हे निवेदन काही दिवसापासून चर्चेत असलेला आपला भगवा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि पाटण चौफुली इथपर्यंत असलेल्या या चर्चेत असलेल्या रोडविषयी, त्या रस्त्यावर अतिक्रमण धारकांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। नोटिसांमध्ये 15 मीटरपर्यंतचं अतिक्रमण त्यांचं काढण्यात येणार आहे। खरं तर पाहायला गेलं तर अशा या गोरगरीब जनतेच्या पोटावर पाय देऊन करण्यात आलेला विकास हा कितपत योग्य आहे आणि याच विषयाच्या अनुषंगाने आम्ही अतिक्रमण न काढता आपण विकास करायचा असेल, सुशोभीकरण करायचं असेल तर आम्ही या मार्गावर आम्ही आमच्या या पत्रकार संघाच्या वतीने फ्लायओव्हर म्हणजे उड्डाणपूलची मागणी केलेली आहे आणि ती मागणी
महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाने आमची पूर्ण करावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे.